हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपलं बंजारा गर्ल या चॅनेलमध्ये। तर बघा, आज माझ्या मुलांना सांगितलं होतं की मला टिफिनला पनीरची भाजी पाहिजे। तर मी सकाळी उठल्या चालू केले बघा आज पनीरचा बेत। तर आता आपण खूप घाई होती, टाइम खूप कमी राहिला होता त्याला शाळेला जायला। मग मी फास्टमध्ये हे बघा, मी अगोदर कढईमध्ये आहे ना थोडंसं तेल टाकून आपलं कांदा, टोमॅटो आणि लसणाच्या एक 10-12 पाकळ्या असं थोडंसं भाजून घेतले तेलामध्ये। आणि त्यामध्ये नंतरनं भाजत आल्यानंतरनं एक 5-6 काजू टाकलेत बघा। काजूमुळं ग्रेव्ही छान होते, घट्ट होते, म्हणून 4-5 काजू टाकून घेतलेत। मग ते व्यवस्थित भाजल्याच्या नंतरनं ते मिक्सरमध्ये वाटून घेतलेत। आता मी पुढची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। मसाला आपला तयार झालेला आहे। तर मग नंतरनं त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, मग थोडीशी मोहरी, गरम तेल झाल्यानंतरनं थोडीशी मोहरी टाकली आणि जो आपला मसाला आपण वाटून घेतलेला आहे ना तो मसाला मी त्यामध्ये टाकला। नंतरनं बघा आपला मसाला व्यवस्थित लाल लाल भाजून घ्यायचा। त्यामध्ये नंतरनं मी धने पावडर आणि आपला पनीर मसाला टाकून घेतलाय। थोडीशी हळद टाकायची, हळदीमुळे छान कलर येतो भाजीला। आणि मस्तपैकी आता आपली भाजी तयार होणार आहे। आणि कमी वेळात छान व्यवस्थित चविष्ट टिफिनसाठी मी भाजी बनवते। तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते चॅनेलला सबस्क्राईब करा, पण तुम्ही की नुसतं बघूनच जाता राव, असं का करता बरं? माझे व्हिडिओ आवडत नाहीत का तुम्हाला? बरं, नाही आवडत तर कमेंटमध्ये तरी सांगा ना, काहीतरी नाही आवडलं तरी मी त्यामध्ये सुधारणा करेल। असं नका ना करू। चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। तर चला मग आता आपण पुढचं बघूया। तर मी एकदम फास्टमध्ये हा व्हिडिओ घेतलाय कारण मला तेवढा टाईम नव्हता, घाई होती खूप। तर मग आता व्यवस्थित भाजल्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी धने पावडर, पनीर मसाला टाकून मग थोडीशी ग्रेव्ही करायची होती म्हणून गरम पाणी घेतलं। गरम पाण्यामुळं भाजीला कलर छान येतो। आता भाजीला कलर छान आला की मग माणसाला खावंसं वाटतं कलर बघून, आणि तुम्हाला पण व्हिडिओ बघावासा वाटतो, म्हणून त्यामध्ये थोडंसं मी हे राहिलं ह्यामध्ये बघा, हे आपलं तेजपान पण टाकून घेतलंय मी भाजीमध्ये मस्तपैकी। हे बघा, जेवढा आपण छान व्यवस्थित मिक्स करेल ना तेवढा मसाला छान भाजला जातो। एक पुडी टाकली बघा, साधारण मी अर्धा पाव पनीरसाठी एक पनीर मसाल्याची एक पुडी टाकून घेतली। मस्तपैकी व्यवस्थित फिरवून घ्यायचं। कसं तेल सुटलंय बघा, कसं तोंडाला जसं पाणी सुटतं तसं तेल सुटलंय भाजीला। तर आता हे व्यवस्थित झालेलं आहे आपलं। आता इकडच्या पलीकडच्या गॅसवर मी गरम पाणी ठेवलंय करायला। ते पाणी गरम झाल्यानंतर मी थोडंसं टाकणार आहे यामध्ये, पण नंतर लाल चटणी टाकली, लाल तिखट टाकून घेतले। आता मस्तपैकी व्यवस्थित भाजून घ्यायचं। बघा किती छान कलर आलाय ना, किती मस्त दिसतंय। आणि पलीकडच्या गॅसवर मग पाणी ठेवले, ते पाणी गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहेत। थोडंसं पाणी टाकायचं कारण मसाला खाली चिटकू नये, जळू नये, म्हणून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। मग थोडंसं पाणी टाकल्याच्या नंतर आपण टाकणार आहे त्यामध्ये पनीरचे तुकडे। आणि हो, मी इथं पनीर अगोदर तळून घेतलेलं नाही कारण माझ्या मुलाला ते कडक पनीर आवडत नाही। त्यासाठी मी म्हणजे असंच कच्चंच पनीर आहे ना त्याचे तुकडे करते आणि मसाल्यामध्ये चांगलं असं फ्राय करून घेते आणि मग नंतर पाणी टाकते त्याला। ते अगोदर काही जण काय करतात, ते अगोदर तेलामध्ये पनीर व्यवस्थित भाजून घेतात, पण मला नाही आवडत तसं, माझा मुलगा खात नाही। त्यामुळं मी ना ह्याचं मसाल्यामध्येच थोडंसं हे करते, त्याला फ्राय करते 1-2 मिनिट आणि नंतर पाणी टाकते। आणि पाणी टाकल्यानंतर ते छान व्यवस्थित शिजतं पण आणि त्याची टेस्ट पण व्यवस्थित लागते। जर कोणी आत्तापर्यंत केलं नसेल तर प्लीज तसं करून बघा, एक वेळेस मस्त लागते भाजी एकदम अप्रतिम। आणि नंतर मला सांगा की तुझी रेसिपी आम्ही केली आणि कशी झाली ती, ओके? तर हे बघा, असं करून घेते मी मस्तपैकी। कसं दिसतंय, कसं वाटतंय, वाटतंय का नाही? मग असं आलं की थोडंसं आपण अजून थोडंसं पाणी टाकणार आहे त्यामध्ये, कारण भातासोबत पण खायची, त्याच्यामुळं थोडंसं हे बघा मी पाणी टाकलंय। आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। एक 5 ते 10 मिनिटात नंतर यामध्ये टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर काय कंपल्सरी नाही आहे टाकायची, पण छान कलर येतो, मस्त वाटतं, म्हणून थोडीशी त्यावर कोथिंबीर टाकायची। आणि मस्त हे बघा उकळी आलेली आहे आपल्या भाजीला। आता झाकून ठेवायचं आणि थोडंसं एका डब्यामध्ये काढणार आहे मी आणि थोडंसं थंड व्हायला ठेवणार आहे। थंड झाल्यानंतर माझ्या मुलाचा डबा भरणार आहे,
चलो बाय. आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओला मला सबस्क्राईब केलेलं पाहिजे. तो करना. परेशान हो गए हम लोग 2.5 साल से. ये भी परेशान हो गए, हम भी परेशान हो गए. करो फिर. तर बाय, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशी उकळी येते भाजीला. आणि हा बघा फोटो. बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.